आर्थिक राजधानी आहे अशा मुंबईमध्ये धर्म आणि भाषेच्या आधारावर लोकांमध्ये विभाजन करण्याचं काम करत असेल तर त्याच्यामध्ये मोठं नुकसान हे मुंबईचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं नुकसान त्या ठिकाणी होणार आहे। आणि म्हणून ज्याला शिकायचं आहे त्यांनी ती आपली भाषा शिकू शकेल, त्याला काही कोणाला जबरदस्ती करायचं कारण नाही। पण ज्या पद्धतीने हेकेखोरी करून सत्तेचा माज या सरकारला आलेला आहे हा खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की मग आता नरेंद्र मोदी अमित शहा जेव्हा आपल्या महाराष्ट्रात येतात त्यांनी मराठीतच भाषण दिलं पाहिजे, असं काही कंपल्सरी करा ना। पण तुम्ही करू शकणार नाही कारण तुमच्या नोकऱ्या जातील। पण हे जे काही चाललेलं आहे हे महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही आणि त्याच्यामुळे सगळ्या धर्माचं जातीचं आणि भाषेचा सन्मान हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलेलं आहे। आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं द्वेष निर्माण करण्याचं पाप हे सरकार करत असेल तर यांना कोणी माफ करणार।